लाडकी बहीण योजना बंद होणार. लाडक्या बहिणींनो आणि लाडक्या मित्रांनो, कालपासून जे आहे ते एकच बातमी, प्रिंट मीडिया असो किंवा डिजिटल मीडिया असो, व्हॉट्सअप, इंस्टाग्राम, फेसबुक सगळीकडे एकच बातमी करत आहे की लाडकी बहीण योजना बंद होणार का. अशी काय बातमी आली की थेट लाडकी बहीण योजना बंद होऊ शकते? असे काय कारण आहे, सविस्तर वृत्त मी तुम्हाला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून समजवणार आहे. जर तुम्ही चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. हा व्हिडिओ अतिशय महत्वाचा आहे. हा व्हिडिओ तुम्ही तुमच्या इतर मित्रवर्गाला, मित्रपरिवाराला देखील व्हॉट्सअप, फेसबुक ज्याचे ज्याचे ग्रुप असतील तिथे ते शेअर करा. कारण सर्वच प्रत्येक घरामध्ये लाडक्या बहीण योजनेचा लाभ आता होत आहे. प्रत्येकासाठी हा व्हिडिओ महत्वाचा आहे. तर लाडक्या बहिणींनो, तुमचा जास्त वेळ वाया न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया. तर इथे तुम्ही मित्रांनो स्क्रीनवरती पाहू शकता, लोकमतची न्यूज न्यूज आहे. तर लाडकी बहीण योजना बंद करावी, उच्च न्यायालयाने पालिका राज्य सरकारला फटकारले. पहा, मुंबई शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना 7वे वेतन देण्यासाठी सरकारकडे पैसे नसतील तर लाडकी बहीण योजना बंद केली पाहिजे, अशा शब्दात मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारला ते फटकारले आहे. मुंबई महापालिकेच्या शिक्षण विभागातील एका निवृत्त महिला कर्मचाऱ्याला 7व्या वेतन आयोगानुसार पेन्शन व अन्य लाभ पालिकेने न दिल्याने उच्च न्यायालयात तिने धाव घेतली होती. या याचिकेवर सुनावणी उच्च न्यायालयाने राज्य सरकारने ते सुनावलेले आहे. गेल्या सुनावणीत महापालिकेने संबंधित महिलेला 30 मे 2026 पर्यंत 6वे वेतन आयोगानुसार पेन्शन व अन्य सर्व लाभ देण्याची तयारी ते दर्शवली होती. त्यानंतर तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता, महापालिका आयुक्तांच्या गाडीसह अन्य गाड्या विका पण निवृत्ती वेतन द्या. महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तांना 7व्या वेतन आयोगानुसार वेतन मिळते ना, त्यासाठी राज्य सरकारकडून पैसे येतात. फक्त शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी पैसे नाही येत. असे जे आहे ते सरकारने ते सुनावले. कोणी तर मुंबई हायकोर्टाने. फक्त शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी पैसे नाहीत. आता 8व्या वेतन आयोगाच्या शिफारशी लागू करण्याची वेळ आली आहे. तरी तुम्ही 7व्या वेतन आयोग लागू करू शकत नाहीत, अशा शब्दात न्यायालयाने याची पालिका प्रशासनाला इथे धारेवर धरले आहे. कर्मचाऱ्यांचे निवृत्ती वेतन देण्यास पैसे नसतील तर महापालिकेच्या कार्यालयातील, हे एकदम महत्त्वाचे स्टेटमेंट इथे दिले आहे. एकदम रागामध्ये येते, कडक शब्दामध्ये येते, राज्य सरकारवरती येते. सरकार हा हायकोर्टाने ते जोडले आहे. पहा, हायकोर्ट असे म्हणते की महापालिका आयुक्तांच्या गाडीसह गाड्या विका, खुर्च्या विका, एसी विका, पण त्यांच्या कर्मचाऱ्यांच्या हक्काचे पैसे द्या, अशा शब्दात न्यायालयाने पालिकेला फटकारले. न्यायालयाने अतिरिक्त आयुक्तांना याबाबत स्पष्टीकरण देण्यासाठी प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे निर्देश दिले. तर नेमकं प्रकरण काय आहे पहा, एक महिला आहे, शिक्षक आहे ती. त्यांना 7व्या वेतन आयोगानुसार पैसे मिळत नव्हते, जे ते पेन्शन जे असते ते त्यांना मिळत नव्हते. तर तिने मुंबई हायकोर्टामध्ये धाव घेतली. सरकारने कारण, जर हायकोर्टाने सांगितले की तुमच्याकडे तुम्ही पैसे नाही असं तुम्ही कारण देता, मग तुम्ही आयुक्तांचे, जे महापालिकेचे आयुक्त असतात त्यांच्यासाठी तुम्हाला वेतन देण्यासाठी तुमच्याकडे पैसे आहेत. फक्त शिक्षकेतर लोकांसाठी पैसे द्यायला तुमच्याकडे पैसे नाहीत, असे सरकारला जे आहे ते हायकोर्टाने सुनावले. मग त्यानंतर माफ करा, त्यानंतर हायकोर्ट बोलले की तुम्ही महापालिका आयुक्तांच्या गाड्या विका, एसी विका, खुर्ची विका, जे काय आहे ते विका, पण पहिले या महिलेला आणि शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना इथे 7व्या आयोगानुसार पैसे इथे द्या. आणि तरी देखील पैसे कमी पडत असतील तर लाडकी बहीण योजना ही बंद करून ते पैसे तुम्ही या महिलांना इथे देत राहा, असे स्पष्ट शब्दामध्ये निर्देश तिथे दिले. आता राज्य सरकार याच्यावर काय भूमिका घेते हे पाहावं लागेल. कसे सरकार यामध्ये मॅनेज करते, कसा हा प्रॉब्लेम जो आहे तो राज्य सरकार सॉल्व्ह करते, ते पाहणं महत्वाचं असेल. काळजी करू नका, सध्या लाडकी बहीण योजना सुरू आहे. अजून काही अपडेट्स आल्या तर मी माझ्या चॅनलवरती देत राहतो. आणि मित्रांनो, मी माझ्या अजून एक चॅनल आहे जे मी स्टॉक मार्केट रिलेटेड जे ते व्हिडिओ मी बनवत असतो. त्या चॅनलची लिंक मी कमेंटमध्ये देईल. त्या चॅनलला देखील तुम्ही इथे सबस्क्राईब करून ठेवा. जर तुम्हाला स्टॉक मार्केटची आवड असेल तर तुम्ही इथे सबस्क्राईब करू शकता. तर भेटूया नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन अपडेट्स. हा व्हिडिओ सर्व मित्रांना शेअर करा. जय जय महाराष्ट्र. धन्यवाद.